श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आज बालाजीवर आमचा शेवट दिवस होता आणि आज तिरुपतीमधील काही ठिकाणी आम्ही फिरणार होतो। वरील पॉइंट आज बंद होते कारण कोणीतरी मोठी व्यक्ती बालाजीवर येणार होती। सकाळी उठल्या उठल्या दादा आणि आहो गाडी ठरवायच्या कामावरच होते। वरील पॉइंट्स कॅन्सल करून खालचे 5 पॉइंट आम्ही ठरवले आणि निघालो गाडीकडे। आज बालाजीवरून निघताना वाईट वाटत होतं, पण काय करणार, निघाव तर लागतंच। बालाजीवर यायची वाट वेगळी आणि खाली जाताना वाट वेगळी आहे। डोंगर आणि दरी बघताना आनंद आणि मनाचा थरकाप तर होतोच। एवढ्या लहान वयात माझी मुलं फिरायचं भाग्य मला मिळते। उद्या मोठे झाल्यावर ते नक्कीच म्हणतील, आई बाबा तुम्ही आम्हाला खूप फिरवले। आम्ही आलो पहिल्या पॉईंटवर। बालाजी उतरताना ही भली मोठी हनुमंताची मूर्ती आहे, याचं दर्शन घेतलं। मग इथं गारगार ताक पिलं आणि वर काय आहे म्हणून थोडं पुढं आलो तर ही पायी बालाजीवर जाण्याची वाट आहे असं कळलं। मग काय, आमचे काही लोक खूप चालत वर गेले होते, त्यांना फोन करून बोलावून घेतलं। मग तिथून आलो राधाकृष्ण मंदिरात। हा दुसरा पॉईंट होता। हे मंदिर सुद्धा खूप छान आहे। आत मंदिरात शूट चालत नाही, तरी सुद्धा आहोनी मोठ्या ब्लॉगमध्ये थोडं शूट घेतलंच। मूर्त्या खूप छान छान बसवल्या आहेत। बाहेर पडताना इथेही बालाजीची मूर्ती आहे। मग तिथून प्रसाद घेऊन आम्ही निघालो आणि आलो तिसऱ्या पॉईंटवर। हे आहे कपिलेश्वर मंदिर। डोंगराच्या कपारीत खूप छान पद्धतीने वसलं आहे। इथे एका माकडाला खूप तहान लागली होती म्हणून पप्पांनी त्याला पाणी पाजलं। हे माकड खूप माणसाळू झालं आहे। पप्पांनी नातवांना घेऊन छान फोटो काढला। मग थोडं गार पिऊन दर्शन घ्यायला आलो। 2 पॉईंट बघितले, पण हे मंदिर खूप आवडलं। हे मंदिर मोठ्या ब्लॉगमध्ये बघायला विसरू नका। इथल्या मूर्त्यांचंही शूट घेता येत नाही कारण ही मूर्ती हसरी आहे आणि याचा जसा फोटो काढेल तसा हसू कमी होतं, तसं इथल्या स्वामींनी सांगितलं। थोडं बसून परत या मारुतीचं दर्शन घेतलं। इथं सुद्धा प्रसाद घेतला। सगळ्यांनी बसून खाऊन घेतला। प्रत्येक ठिकाणी इथे प्रसाद असतो। मग निघालो पद्मावती मंदिराकडे आणि वाटेत गाडीमध्ये गाणं लागल्यावर आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला। गाणे लागल्यावर आम्ही अशा वातावरणात डान्स रुकना नहीं चाहिए। पद्मावती मंदिरात मोबाईल चालत नाही म्हणून मोबाईल गाडीत ठेवून देवी पद्मावतीचं दर्शन घेतलं आणि आलो चौथा पॉईंट बघायला। हे मंदिर आमच्या आहोंनी फिरायला निवडलं होतं, हे त्या फिरायच्या पॉईंटमध्ये नव्हतं। हे आहे श्री कालहस्ती मंदिर आणि खरंच हे मंदिर अगदी खास आणि लाजवाब आहे, पण इथे मोबाईल जमा करून घेतला त्यामुळे याचं बाहेरूनच शूट घेतलं। मग मस्तपैकी जेवण केलं आणि आलो स्टेशनवर। आम्ही निघालो घरी। आता उद्याची मजा बघायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।